तर मुलांनो, उद्या येताना जो तुम्हाला विषय आवडेल त्या विषयावर भाषण पाठ करून या। सर माझा आवडता कुत्रा या विषयावर भाषण केले तर चालतंय काय? हो चालतंय की। सर माझा आवडता पक्षी कावळा या विषयावर भाषण केलं तर चालतंय का? अरे कावळा तुझा भावकीदारच, तू कावळ्यावरच भाषण करणार कावळ्या। सर मोर्चा राहणार नका, इथे चाललंय काय, तुम्ही बोलताय काय, कावळ्यावर भाषण करू का नको सांगा तेवढं। चिडलास की बाळा, बरं कर कर कावळ्यावर भाषण तू कर। सर पाणी म्हणजे जीवन या विषयावर भाषण केलं चालतंय का? चालतंय की, तुम्हाला पाहिजे त्या विषयावर भाषण पाठ करून या, पण उद्या सकाळी इथं येऊन सगळ्यांच्या समोर भाषण करून दावायचं। सर उद्या किती वाजता यायचं शाळेला? उद्या सकाळी 9 वाजता यायचं। आज जरा लवकर सुटतोय, भाषण पाठ करून सगळ्यांनी यायचं। जाऊ घरी। श्रेयसराव इकडे या। आज लवकर घरला निघालाय, काय विशेष? सरांनी भाषण पाठ करायला लावली। कुठल्या विषयावर भाषण करणार आहेस तू? माझा आवडता पक्षी कावळा। कावळा? अरे हे तरी एकदम सोपा विषय आहे। वैभव दादा मग मला सांग की कावळ्याबद्दल भाषण। बर सांगतो मी सांगतोय तसंच भाषण करायचं शाळेत। तुझा पहिला नंबर येतोय। बर सांग। बघ, कावळा हा एक गरीब पक्षी आहे। त्याच्याकडे चंदन लेप आणि पावडर लावाय पैसे नसल्यामुळं तो काळा झाला। बर। कावळा हा एक आळशी पक्षी आहे। त्याचं घर शेणाचं असतं या, आणि पावसाळ्यात ती वाहून गेले चिमणीच्या घरात राहायला जातो कावळा। कावळ्याचं एकदम भारी काम असतं या। एखादा माणूस मेला की त्याच्या मातीला निवड शिवायला कावळ्याला बोलवतात। मग कावळा काव 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 करत निवड शिवायला जातो। भयानक चैनी असत्या, बिस्किट खायला मिळतात कावळ्याला। बर पुढे सांग। सांगतो, पण जर आधी मध्ये कावळ्यानं कॅव 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 करून माणसाने त्रास दिला तर माणसं कावळ्याला दगड मारते ती। असं भाषण कर शाळेत। तुझा पहिला नंबर येतो। एक नंबर वैभव दादा सांगितलं, माझं तर सगळं टेन्शनच गेली। विचारलं मला पण सांग की बैलाबद्दल भाषण। सांगतो की त्यात काय अवघड आहे। बैल हा श्रीमंत घरातला आहे, त्याच्या बाकडे रगड पैसा, त्यामुळे तो तोंडाला चंदन लेप पावडर लावून पांढरा खड झालाय। बैलाला रोज 4-4 एकर जमीन नांगरायला लागते ती। बर पुढे सांग। परवा आमच्या बैलानं बैलाच्या शर्यतीत स्वतः पळून पहिला नंबर काढला। एक नंबर भाषण सांगितलं विशाल दादा। हा जा असंच म्हण। पहिला नंबर तुझा येतोय बघ कावळ्या। आपला इथे नंबर बैलाचा, पहिला कावळ्याचा। गावा एक साथ नमस्ते। नमस्ते बसा खाली। बरं मला सांगा, कोण कोण भाषण पाठ करून आलंय तिने हात वर करा। अरे वा सगळ्यांनी भाषण पाठ केले की। थोड्याच वेळात भाषणाला सुरुवात करूया आपण। आमापटे सर थोड्या वेळ पंचायतला मुहूर्त आहे, लवकर चालू करा। अरे शिंद्या 10 मिनिटात वाकडे सर येतील, त्याला भाषणाला सुरुवात करूया। आता वाकडे जर सवन चालायला लागले भाषणाला सुरुवात करतात काय कुणाच ठाऊक। ए गोडश्या, काय किरकिर लावल्यास? तोंड बंद करून का बस। तेरी झलक शर्फी शिस्तीत। मागते सर माझी चुकी आहे का नाही? ते पुष्पावेच्या नादात हात पाय गाया देतील, बसा का पोहाने। बरं मुलांनो, आपले मुख्याध्यापक सर आले ती, त्यांच्या पुढे तुम्ही पाठ करून भाषण आलाय नाही ते म्हणून दाखवा। नाही पाठ करून आलेलं भाषण म्हणायचं नाही। मागच्या सरांच्यावर भाषण करायचं, नाहीतर माझ्यावर भाषण करायचं। उठा, आमच्याबद्दल बोला काहीतरी। आईच्या गावात आता अवघड झालं की मी बैल या विषयावर भाषण पाठ करून आलतो। मग एक काम कर, बैल या शब्दात जागी मापटी सरांचं नाव घाल आणि हाय असं भाषण कर जा। तसं चालतं का? चालतंय भावा। गोडशे उठ, ये पुढून कर भाषण। नमस्कार मित्रांनो, तुम्हाला मी आज मापटे सरांबद्दल सांगणार आहे। मापटे सर हे श्रीमंत घरातील आहेत। वा चंदन लेप आणि पावडर लावून ते गोरे झाले आहेत। वा, ए पोरांनो टाळ्या वाजवा की। मस्त। मापटे सरांनी 2 डोळे 4 पाय 1 शेपूट आहे। अरे काय बोलतोस? तोंड बंद कर। बोल बाळा बोल तू। मापटे सरांना रोज नांगराला झुकतात, त्यांच्याकडून 4 एकर रान नांगरून घेतात। अरे बुच काय बोलतोस? जागेवर जाऊन बस। बोल बाळा बोल तू, लय बारे हे बाळा बोल। मागच्या वर्षी बैलगाडा शर्यतीत मापटे सरांनी स्वतः पळून पहिला नंबर काढलेला आहे। नाला का खाली जाऊन बस। शिंदे उठ, वाकडे सरांच्या 2 शब्द बोल। ये पुढे। सर इकडे आहे की। काय रे? मी तर कावळ्यावर भाषण पाठ केली। अरे मग कावळ्या या शब्दाच्या जागी वाकडे सरांचं नाव घाल की भाषण कर। मला असतं वाकडे सर, आता बघतो तिची फजिती कशी होते। शिंदे उठ, पुढे येऊन भाषण कर। नमस्कार मित्रांनो, मी आज आपल्या वाकडे सरांबद्दल 2 शब्द बोलणार आहे। वाकडे सर हे नवीन पिक्चर आलेला पुष्पासारखे सेम टू सेम पुष्पा दिसतात। वा टाळ्या वाजवा। वाकडे सर एक गरीब पक्षी आहेत, घरात चंदन लेप आणि पावडर नसल्यामुळे ते काळे दिसतात। काय बोलतोस तू? खाली बस। ए बसा खाली। ए थांब रे, मन चांगलं म्हणते, बसा खाली।
वाकडे सर एक आळशी पक्षी आहेत, त्यांचं घर शेणाचं असतं. पाऊस आला की ते शेणाचं घर वाहून जातं, मग ती चिमणीच्या घरात राहायला जाते. बस नाही रे तू बोल बोल पुढे बोल सांग. बसा खाली मन मन पुढे गोडशे वाकडे सराची इज्जत काढली सगळी शिर्यानं. मन मन पोरा खाली बसतो बसा खाली मन मन चांगलं म्हणतोस. एखादा माणूस मेला तर वाकडे जर काव काव करत मातीचा निवास शिवाय जातात, पण आधी मध्ये जर वाकडे सरांनी काव काव केलं तर त्यांना माणसं दगड मारतात.